स्पोर्ट्स बाईकवर लिहिलेल्या 46 या नंबरमुळे पकडला गेला सर्राईत बाईक चोरटा। पोलिसांनी 150 सीसीटीव्ही तपासून पाहिले। एका सीसीटीव्हीत स्पोर्ट्स बाईकवर लिहिलेल्या 46 या नंबरमुळे सर्राईत बाईक चोरट्याला कोळसेवाडी पोलिसांनी अटक केली आहे। तर त्याच्याकडून 3 महागड्या बाईक पोलिसांनी हस्तगत केल्या असून धक्कादायक म्हणजे तेजस उर्फ आकाश मेंगानी या नावाचा सराईत चोरटा चेन स्नॅचिंग करणाऱ्या इराणी चोरट्यांना चोरीची बाईक पुरवित होता। आकाश याच्या अटकेनंतर आणखीन काही चेन स्नेकर्स आणि बाईक चोर लवकरच पकडले जाणार आहेत। दरम्यान कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी परिसरातील एक महागडी बाईक चोरीस गेलेली असून काहीच तासांमध्ये एक दुसरी बाईक देखील चोरीस गेली। कल्याणचे डीसीपी सचिन गुंजाळ, कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी दिनकर पगारे, पोलीस कर्मचारी सुशील हांडे तसेच अन्य पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला व या बाईक चोरट्यास शोधण्याकरिता कल्याण पूर्व आणि पश्चिमेतील जवळपास 150 सीसीटीव्हीज खंगाळले। एका सीसीटीव्हीत स्पोर्ट्स बाईक चालविताना एक तरुण दिसून आला। त्याने मास्क घातला असल्याने त्याची ओळख पटत नव्हती। बाईकवर 46 नंबर लिहिलेला होता, त्यामुळे पोलिसांनी काळा तलाव परिसरात तपासणी सुरू केली आणि त्या ठिकाणी ती स्पोर्ट्स बाईक ज्यावर 46 नंबर आहे ती आढळून आली। पोलिसांनी विचारले ही बाईक कोणाची, तर समोर बसलेल्या तरुणाने ती बाईक माझी आहे असे सांगून अधिकची चौकशी केली असता आधी तरुणाने आपले नाव आणि पत्ता खोटा सांगितला, परंतु पोलिसांच्या चौकशीअंती समोर आले की तेजस उर्फ आकाश मेघानी असे या चोरट्याचे नाव आहे। तो सराईत बाईक चोरटा आहे व त्याच्या विरोधात विविध पोलीस ठाण्यात एकूण 9 गुन्हे दाखल आहेत। यावेळी त्याच्याकडून पोलिसांनी 3 महागड्या बाईक हस्तगत केल्यात व आकाश मेघानी हा काही साथीदारांच्या मदतीने बाईक चोरी करायचा आणि चोरी केलेली बाईक चेन स्नॅचिंग करणाऱ्या इराणी चोरट्यांना पुरवित होता। तेजसच्या अटकेनंतर काही चेन स्नॅचर्सचे नाव देखील समोर आलेले असून पोलीस त्यांच्या साथीदारांचाही शोध घेत आहेत व लवकरच पोलिसांच्या हाती अन्य चोरटेही सापडतील अशी शक्यता आहे। आरोपीचे नाव आहे आकाश तेजस गौतम मेघानी। हा मोटरसायकल चोरीमध्ये आरोपी अटक झालेला आहे। सदर आरोपीकडून 3 मोटरसायकली जप्त करण्यात आलेल्या आहेत आणि त्या महागड्या स्पोर्ट्स बाईक आहेत। मोटरसायकल चोरी करण्याचा जो उद्देश दिसतो यामध्ये तो चेन चोरी करणारे जे आरोपी आहेत त्यांना ह्या मोटरसायकली पुरवल्या जात होत्या असं तपासात निष्पन्न होत आहे। आता आमच्या टीमनं जवळपास 100 ते 150 सीसीटीव्ही फुटेज पाहून आरोपीचा माग घेऊन त्याच्या घरापर्यंत पोहोचले आहेत। खरं तर मोटरसायकलच्या गाडीवरती जे चोरीसाठी वापरली गेली त्याच्यावरती मोबाईल नंबर नव्हता, परंतु एका विशिष्ट खुणेमुळे त्याच्या घरापर्यंत पोहोचता आलं। ह्या आरोपीबरोबरच आणखीन 2 आरोपींचा शोध चालू आहे। त्याबरोबरच ज्या 3 मोटरसायकली आम्ही जप्त केल्या त्याबरोबरच आणखीन 2 मोटरसायकलची इन्फॉर्मेशन मिळालेली आहे। त्यामुळं ह्या गुन्ह्याच्या तपासामध्ये जसे मोटरसायकल चोऱ्या उघडकीला येत आहेत तसेच काही चेन चोरीचे गुन्हेसुद्धा, साखळी मारण्याचे गुन्हेसुद्धा उघडकीला येण्याची शक्यता आहे।